ईडीला कारवाई केलेली असताना सुद्धा झारखंडमधले चंपई सोरेन यांनी बहुमत सिद्ध केलंय। झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी झारखंड विधानसभेमध्ये विश्वासमत प्रस्तावावर मतदान झालं असता बहुमताचा आकडा घडला। त्यांना 47 मतं मिळालेली आहेत। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानं त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि सहयोगी पक्षाच्या सरकारवर टांगती तलवार होती। भाजपा इतर राज्याप्रमाणे याही राज्यात खेळी करण्याच्या तयारीत आहे, असा आरोप झारखंड मुक्ती मोर्चाकडून करण्यात आला। सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी प्रस्तावावर मतदान झालं। झारखंड मुक्ती मोर्चानं 47 मतं मिळवत हा प्रस्ताव जिंकला, तर बहुमत चाचणीच्या विरोधात केवळ 29 मतं पडली आहेत। कथित भ्रष्टाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासादरम्यान हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। केंद्रातील भाजपानं लोकसभा निवडणुकीपूर्वी कमकुवत करण्यासाठी जाणून-बुजून झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला लक्ष्य केलं, असा आरोप हेमंत सोरेन यांनी केला होता। झारखंड विधानसभेत 81 सदस्य असून हा बहुमताचा आकडा 41 आहे।